योगेश पाटील मात्र थोडीशी चर्चा करतायत आपल्या खेळाडूंसोबत, कारण वाकलन संघाला पराभूत केलंय. वाकलन संघ खूप मोठा संघ आपण मानला जातो ऑन द पेपर. 40+ मध्ये आपण पाहिलं तर वाकलन संघाला पराभूत केलंय. चला फलंदाज पाठवायचे वाडेकर संघ. चेंडू चेक करून आपली सलामी जोडी पाठवा. चेसिंग कंपल्सरी आहे. खेळाडू कक्षामध्ये बसायचं आणि लक्षात घ्या, बॉल चेक करा लवकर. थोडीशी घाई करा वाडेकर संघ. बघा चला फलंदाज पाठवा. देसाई संघाने नाणेफेकी जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला वाडेकर संघ सलामी जोडी पाठवायची. 3 धावांची पॅनल्टी ऑलरेडी तुम्हाला लागली आहे, लक्षात घ्या. अजून 6 मॅचेस आहेत त्यानंतर मामा. चंद्रकांत बामा पाटील साहेबांचं आगमन झालंय काटेगावचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाच्या माध्यमातून. सलामी जोडी मैदान दाखल होईल. वाडेकर संघाचे आपण पाहिलं तर विजय पाटील आणि गणेश पाटील. विजय पाटील आणि गणेश पाटील ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत वाडेकर संघाची. जास्त धावा उभाराव्या लागतील, कारण 3 धावांची ऑलरेडी पॅनल्टी लागली वाडेकर संघाला उशीर आल्यामुळे. त्यामुळे चांगलं क्रिकेट आता खेळावं लागेल, चांगलं बॅटिंग करावी लागेल. तर किसन येत आहेत. तर सलामी जोडी गणेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला विजय पाटील आणि स्वतः कॅप्टन किसन देसाई संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत आहेत. पॉवर प्लेचं एकच षटक पॉवर प्ले, कारण की सामना 4 षटकांचा आहे. बरी आम्हाला तुम्ही पाहताय 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. दिलीप पाटील 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. 4 षटकांचा हा सामना तुम्ही पाहू शकाल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. गेम ऑन. पहिला चेंडू मिडॉनला क्षेत्ररक्षक दिलीप पाटील, आणि दिलीप पाटील कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि पहिला धक्का लागलाय तो वाडेकर संघाला. गणेश पाटील 0 बाद.
विसरून आता तुम्हाला चांगलं क्रिकेट इथे खेळायचंय 4 षटकांमध्ये. आता पहिल्याच चेंडूवरती किसनला यश मिळालंय. गणेश पाटीलला मैदान सोडावं लागलंय. सेकंडला विजय पाटील आहेत. वाडेकर संघाची खऱ्या अर्थाने ही ओळख आहे विजय पाटील. हा चेंडू तुम्ही पाहतायत विजय पाटीलच्या बॅट मधून सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल हा येणारा षटकार. ओळख आहे वाडेकर संघाची, वाडेकर गावाची आणि षटकाराने त्याने खातं उघडलंय. किसनचं स्वागत षटकाराने केलंय. आणि विजय पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. किसन हा चेंडू तुम्ही पाहतायत थोडेसे शफल झाले आणि क्षेत्र निवडलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू वेगाने सीमा पार जाईल. विजय पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. अजून एक चांगला फटका डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र बळीरामने खूप चांगला प्रयत्न केला होता मिड विकेटला. बघा ऑलिंडर्स आहेत तिथे. विजय पाटील त्याचं टेन्शन जरूर तुम्ही घेऊ नका, कारण आपण पाहिलं तर लाईनच्या आतमध्येच होते बळीराम. झेल पकडायला हवा होता विजय पाटीलचा. 2 धावा मिळाल्या. धावा झाल्यात वाडेकर संघाच्या 12. हा चेंडू तुम्ही पाहतायत पडल्यानंतर लेग स्टंप वरून जातोय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्यात 12. वाडेकर संघ प्रथम फलंदाजी असताना इथे मात्र बॅटची कडा आणि चेंडू सरळ एष्ट्यांवर विसरतोय. फलंदाज विजय पाटीलची खेळी इथे होईल समाप्त. उभारणी केलंय सुनील चौधरी मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत टेनिस बॉल मध्ये. त्यांच्या बॅट मधून चौका आलाय. 9 सेकंडला सुधीर व्यापारी आहेत. हा चेंडू पुन्हा चांगला फटका. मात्र आता एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. दुसरी धाव घातक ठरू शकते. फेकी ऑन द स्टंप व्हायला हवी होती. 2 धावा मिळत आहेत.
दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्या त्या 18. प्रत्येक टीमला आम्ही सकाळी एक सूचना दिली, ती सूचना तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवतो की खेळाडू कक्षामध्ये तुम्ही आवाज देऊ शकत नाहीये. प्रत्येक टीमकडे एक रिव्ह्यू आहे, तो मात्र तुम्ही लगेच 10 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. आणि बाहेरून जर आवाज दिला रिव्ह्यूसाठी तर तो रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. पुन्हा चांगला फटका. आता मात्र चेंडू हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय करतायत डीप कव्हरला, झेलवर जायला हवं होतं, मात्र तिथे केली चूक. चेंडू जाईल सीमा पार चौकार. या षटकात 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्या आहेत. धावा झाल्यात 22. 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे बघा. जवळजवळ आता 7 मिनिटं होत आलेत. हा चेंडू फुलटॉस, गॅप मध्ये चेंडू खेळतायत. क्षेत्ररक्षक दिलीप पाटील खूप वेगाने आलेत आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. दोन धावा इथे मिळत आहेत. पहिल्या षटकात 12, या षटकात आतापर्यंत 12 आल्या. धावा झाल्या 24 वाडेकर संघाच्या. 3 धावांची पॅनल्टी या संघाला लागली, त्यामुळे देसाई संघाला 3 धावांचा बोनस जरूर असेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत, वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो आणि या षटकामधील हा पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. या पुढचा सामना असेल घारिवली विरुद्ध संदप. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि नंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल संदप विरुद्ध घारिवली. हा चेंडू गलीमध्ये खेळतायत. एक धाव इथे जरूर मिळेल. 2 षटकांचा खेळ जवळजवळ इथे संपला आणि 2 षटका अखेर वाडेकर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी मजबूत स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. 25 धावा आतापर्यंत धावफलकामध्ये लागल्यात. 12.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा तुम्ही जलपान करू शकता. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. संदपच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय गणेश घारिवली विरुद्ध संदप. संदप टीमचे कॅप्टन गिरीश पाटील चला या. तर विनोद पाटील आहेत संदपचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर टॉस सुद्धा केला जाईल दोन्ही कॅप्टन मध्ये. दोन्ही कॅप्टनचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. 2 षटकात 25 धावा झाल्यात. म्हणजे धावांची गती वाडेकर संघाची चांगली आहे. त्यांनाही माहिती 3 धावांची पॅनल्टी लागली, त्यामुळे 3 धावांचा बोनस देसाई संघासाठी. त्यामुळे आपल्याला जास्ती धावा उभाराव्या लागतील. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज बळीराम. सुनील चौधरी स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला सुधीर व्यापारी. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय सुभाष पाटील सर मॅन फ्रॉम संदप आणि तोसिफ सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम मुंब्रा. असे 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. हा चेंडू फुलटॉस होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. क्षेत्ररक्षक जितू पाटील जज करतायत आणि तिथे झाली चूक आणि सोपा झेल सुटलाय. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. ताकद थोडीशी कमी पडली होती नक्कीच सुनील मामा यांची, मात्र 2 धावा मिळाल्यात वाडेकर संघाला. वाडेकर संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. 40-45 धावा जर झाल्या तर कठीण जाऊ शकतात देसाई संघात, त्यामुळे तुम्हाला कॅचेस पकडावे लागतील. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉनच्या दिशेने. आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक किसन आलेत स्वतः कॅप्टन.
आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं किसनचं. अठ्ठावीस धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकाल. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या फेरीतील शेवटची मॅच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध जय वागेश्वर देसाई. हा चेंडू भरपूर उंच गेलाय, मात्र नो मान्स मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. बघा बैरामने प्रयत्न केला होता डायरेक्ट हिटचा. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्या 30. सुधीरला व्यापारीला 2 धावा मिळत आहेत. धावा झाल्या 30. बैराम पलावा सिटी कडून राईट मोर द विकेट. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. हनुमान येत आहेत, त्यामुळे एकच धाव मिळेल. हनुमान पाटील आले होते स्वतः. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या 31. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. धावांची गती जवळजवळ 10 पेक्षा जास्त चांगला आहे रन रेट. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या 32. तर 32 धावा झाल्यात. SMD स्पोर्टच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती पंकज जमाळी आणि भूषण पाटील. हा चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे सुधीर व्यापारीच्या बॅट मधून येणारा षटकार. तीस धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावांची गती चांगली आहे बघा. जय जलेश्वर वाडेकर संघ. वाडेकर म्हटल्यानंतर सिद्धू पाटील ही नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. अप्रतिम क्रिकेटर सिद्धू पाटील. आणि आता मात्र सर्वेशला तुम्ही पाहता. चांगले चांगले खेळाडू वाडेकरने दिलेत. सर्वेश, प्रणित, अतुल भोईर सारखा एक खूप चांगला यंग टॅलेंट या संघामध्ये. जय जलेश्वर रेग्युलर वाडेकर संघामध्ये आपण पाहत असतो. कपिल पाटील सारखा अनुभवी गोलंदाज आहे. नवीन नवीन चेहरे भरपूर पाहतो आपण जय जलेश्वर रेग्युलर वाडेकर संघामध्ये. 3 षटकात धावा झाल्या. गुरुनाथ म्हात्रे येत आहेत 4थं षटक घेऊन. 4थं आणि शेवटचं. तर 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतात 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. मग गुरुनाथ म्हात्रे आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 38 धावा झाल्या आहेत. तर ज्यावेळी देसाई संघ फलंदाजीला उतरेल त्यावेळी 3 धावा ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये असतील. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आता झेल टिपलाय तिथे. अरुणने खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज सुनील चौधरी उर्फ मामाची खेळी इथे समाप्त. स्ट्राईक सुधीर व्यापारीकडे, ज्याच्या बॅटमधनं तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता बळीरामच्या. तो सुधीर व्यापारी स्ट्राईक एंडलाय. शरद आहेत. हा चेंडू खूप चांगला फटका तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. चौकार.
धावांची गती प्रसर खूप चांगली आपण पाहिलं तर, कारण की दोनच चेंडू झाले म्हणजे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गुरुनाथ मात्रे यांच्या षटकातील जरूर 3 धावांची पॅनल्टी लागली, मात्र ते विसरून वाडेकर संघ आपण पाहिलं तर जय जयलेश्वर वाडेकर संघ चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र ऑफस्टमच्या बाहेर भरपूर शफल झाले आणि लॉंग लेग क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल वेगाने सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुधीर व्यापारी ऑन यांच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत दुपारच्या सत्रात तुम्हाला ऐकायला मिळते. धावा झाल्यात 46 धावा झाल्यात. सुधीर व्यापारीच्या बॅटमध्ये एक षटकार, 2 चौकार आलेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत ऑन साइडला कॅच होतं या षटकामधील. हा दुसरा चेंडू डॉट आहे, कारण पहिल्या चेंडू विकेट मिळाली, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर 2 चौकार आणि आता डॉट. 46 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉस आपण करणार आहोत घारिवली विरुद्ध संदाप. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 47 धावा झाल्यात वाडेकर टीमच्या. प्रथम फलंदाजी करत असताना हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगांच्या दिशेने खेळतायत. किसन खूप वेगाने आले, स्वतः कॅप्टन. फेकी थोडीशी बघा सुलो कमी गतीने केली. 49 एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकोणपन्नास धावा झाल्यात. गुरुनाथ हा चेंडू लो फुलटॉस होता. विकेट तर मिळाली आहे. आता स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 50 धावा इथे आता देसाई संघाला कराव्याच लागतील. मात्र 3 धावांचा बोनस त्यांच्या समोर आहे. वाडेकर संघाने 49 केलेत, 50 देसाई संघाला करायचे. 3 धावा आपण ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये ऍड करणार आहोत पेनल्टीच्या, म्हणजे अजूनही 47 धावा करायच्या आहेत. चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे. चंद्रकांत पाटील साहेब आपल्या शुभाचे टॉस करा. घारिवली विरुद्ध संदप 4 षटकांचा सामना असेल. चंद्रकांत पाटील साहेबांच्या शुभाचे टॉस केला जाईल. मॅच 4 ओव्हरची असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना घारिवली विरुद्ध संदप. दोन्ही संघाने एक सामना जिंकला आणि चंद्रकांत पाटील साहेबांच्या शुभाचे टॉस केला जाईल आणि त्यानंतर निजे संघाने एक सामना जिंकलाय आणि यातून विजेता संघ निजे संघावर फाईट करेल. मग तो संघ कोणता असेल, वाडेकर की देसाई, याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये मिळेल, कारण की 50चं टार्गेट आहे. 3 धावा ऑलरेडी झाल्यात देसाई संघाच्या, म्हणजे अजूनही 47 करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चंद्रकांत फुटाणे आमच्या सोबत आहेत. नक्कीच ही मॅच तुम्ही पाहिली तर आता टॉस झालेला आहे. घारिवली संघाने नाणेफेकी जिंकली. चंद्रकांत पाटील यांचा इथे सत्कार सुद्धा केला जाईल. तर साहेबांना विनंती आपण थांबायचे. चंद्रकांत पाटील साहेब आपला इथे सत्कार केला जाईल. अर्जुन बुवा चौधरी यांना विनंती होतो की आपल्या शुभाचे चंद्रकांत पाटील साहेबांचा इथे सत्कार करायचे. घारिवली संघाने नाणेफेकी जिंकली, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते संदप संघाला पुढच्या मॅच साठी. तुम्हाला चेंडू कार्पेट वरती चेक करायचे, लक्षात घ्या. आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. तर वाडेकर संघाची धावसंख्या 49, 50 धावांचं लक्ष आहे. मग ऑलरेडी देसाई संघाच्या खात्यात 3 धावा ऍड झाल्यात, जी पेनल्टी लागली वाडेकर संघाला. आणि 47 धावा अजूनही करायच्या येणाऱ्या 24 बॉल मध्ये. आणि याचं पाठलाग कशा प्रकारे करेल संघ आपण व्हायला तर देसाई या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांच्याकडे.
थँक्यू पंकज आणि थँक्यू नितीन. चला ओपनिंग बॅट्समन देसाई संघाने पाठवायचे लगेच मैदानाच्या आतमध्ये. 50 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 3 धावा ऑलरेडी पेनल्टी स्वरूपात त्या ॲड झालेल्या आहेत, कारण वाडेकर संघ इथे उशिराने दाखल झाला या स्पर्धेमध्ये, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी त्या संघाला लागली आणि त्या 3 धावा मी ॲड केल्या ऑलरेडी त्या देसाई संघाच्या खात्यामध्ये. ओपनिंग बॅट्समन स्वतः कॅप्टन येतात मैदानाच्या आतमध्ये. किसन स्वतः आणि त्याच्यासोबत हनुमान पाटील. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि पहिल्या षटक घेऊन सुनील मामा गोलंदाजी मार्गावर. फिरकी गोलंदाज या संघाचा आघाडीचा गोलंदाज फिरकीपटू. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पंचांच्या भूमिकेत तौफिक आणि त्याच्यासोबत विवादात सुभाष पाटील या सामन्यासाठी काम पाहत असताना पंचांच्या भूमिकेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्टॉपवॉच सुरू झाले. राऊंड विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू झेल उडालाय आणि क्षेत्ररक्षक जज करतोय. शॉर्ट लिमिट ऑफ रिझन मध्ये आणि पहिल्या चेंडू एक मोठी सफलता. कॅप्टनला तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलाय आणि फलंदाज बाद. न्यू बॅट्समन जितू पाटील. अजूनही फलंदाजांनी खातं उघडलं नाही, पण संघाच्या खात्यामध्ये ऑलरेडी 3 धावा पेनल्टीच्या ऍड झालेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला हनुमान. लेग ग्लान्स केलाय. चांगला चेंडू ऑन दी लेग स्टंप. लेग ग्लान्स करायचा प्रयत्न. चेंडू मागे जातो. यष्टीच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण सुधीर व्यापारी. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट. एक विकेट सुद्धा मिळवली आहे ती गोलंदाज सुनील चौधरीने. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगल्या रीती हाताळत असताना समोर एक्झिक्यूट केलाय. टिपिकल हनुमान शॉट आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. अप्रतिम संगीत. थँक्यू चंदू. ऑन साइडला अजून एक धमाका होतोय. वॉट अ शॉट. काय पॉवर पॅक शॉट. काय हिट होतं आणि चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. What a batting and what a shot from बॅट्समन हनुमान पाटील. 2 षटकार ठोकलेत बाटोबाट. हा चेंडू लास्ट मोमेंटला स्टिअर केलाय. हलकासा मात्र कट घेतला बॅटच्या आउटसाइड एज. हवेमध्ये खेळला फटका हनुमानने. एका बाउन्स चेंडूला मात्र उत्तर देत असताना फक्त स्टिअर केलंय ते गलीमध्ये. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली. धावसंख्येला आकार दिला धावफलकावर. तो 16 आहे धावसंख्येवर. 3 धावा ऑलरेडी ऍड झाल्या होत्या. 2 षटकार आणि त्यानंतर एक सिंगल. एकूण धावसंख्या धावफलकावर 16 धावा. आणि या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुनील चौधरी. पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त आक्रमक सुरुवात. स्वीप करायचा प्रयत्न होता. भरपूर सफल झाला होता फलंदाज. हलकस अपील पंचांकडे झालं, पण चेंडू म्हणजे की आता यष्टी सोडून जात होता. आणि एका षटकाकडे धावसंख्या 16 धावा धावफलकावर. 12.5ची गती राखायची, कारण 50 धावा कंप्लीट करायच्या सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावर सन्मान्य चंद्रकांत मामा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. कल्याण तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष, शासकीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका कल्याण सदस्य आहेत आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण माजी सभापती सुद्धा राहिलेत.
यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य चंद्रकांत बांबा पाटील यांचं या आमच्या काटे 40 प्लस चषकामध्ये. फिरकीचा अजून एक गोलंदाजी मार्कवर. आता माझं चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. एक चांगला खेळाडू आणि चांगल्या फलंदाज समोर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय विजय पाटील. दोघांची पर्सनॅलिटी जर तुम्ही बघितली, बाजूबाजूला उभं केलं तर निश्चित तुम्ही पाहू शकता. एक जबरदस्त हाईट असलेला खेळाडू आणि एक कमी उंची असलेला खेळाडू एकमेकांसमोर गोलंदाज आणि फलंदाज. राऊंड विकेट मारा करतोय विजय आणि त्याला सामोर जाईल तो स्ट्रायकिंग फलंदाज हनुमान पाटील. चला जास्त वेळ घेऊ नका टीम वाडेकर. स्टॉप वॉच ऑलरेडी सेट केलंय. 5 मिनिटं ऑलरेडी झालेत या इनिंगसाठी आतापर्यंत एका षटकासाठी. पहिला चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी हवेमध्ये खेळलेत हनुमान, पण क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. स्लॉक स्वीप करायचं होतं, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि ताकद थोडीशी कमी पडते, एनर्जी कमी पडते, टायमिंग होत नाही या फटका. आणि दरम्यान या चेंडूवर कंप्लीट होते ती 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावफलक अंकी झाले एकूण 18 धावा. 50 धावांचा पाठलाग किती सुरू आहे. दुसऱ्या षटकात धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी विजय पाटील स्वतः आले गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी, फिरकी गोलंदाज, राऊंड विकेट. पाकडून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू ऑप्शन थोडासा वर, हलकासा चेंडू लेग ब्रेक होतोय. ब्युटिफुल बॉल. टप्पा थोडासा लांब ठेवला चेंडूचा कम्पेअर टू लास्ट बॉल. राऊंड विकेट. पुन्हा एकदा चेंडू, पण आता खरा हाफ ट्रॅकर होता. फेकून दिले लॉंग लेग बाउंड्रीच्या खूप लांब. अँड वॉट अ शॉट. 3-6 इथे आतापर्यंत त्याच्या बॅटमन आपण पाहतोय हनुमान पाटील तिसरा षटकार ठोकतोय. तिसरा षटकार पाहायला मिळतो मैदानावर. या इनिंगमध्ये हनुमान पाटीलच्या बॅटमधून विस्फोटक फटकेबाजी, धुवाधार फलंदाजी. मैदानावर जणू काही वादळ आलंय हनुमान पाटील नावाचं. आणि संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर. वैयक्तिक 21 धावाच हनुमान पाटीलच्या. संघाची धावसंख्या आपण बघत आहोत अंकी झाले एकूण 24 धावा. त्यापैकी 21 धावा या हनुमान पाटीलच्या आहेत. 3 यूज 6-6. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना मी पाहतात व्यासपीठावर सन्मान्य अर्जुनबुवा चौधरी काल आमच्या या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक म्हणून आम्हाला लाभले होते. ठाणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य ज्येष्ठ नेते, कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आकार देऊन मानाचे स्थान प्राप्त करून देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी यशस्वी जिल्हाध्यक्ष आणि आगरी समाजाचे एक आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व, 27 गाव संघर्ष समितीची धुरा यशस्वीरित्या सांभाळून येथील जनतेला न्याय मिळवून देताना सरचिटणीस पदाची गौरवगाथा लिहिणारे खरेखुरे ज्येष्ठ समाजसेवक आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक श्रीमान अर्जुनबुवा चौधरी यांच्या अनमोल कारकिर्दीला मानाचा मुजरा. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे आणि सातत्याने तुम्हाला 2 दिवसात तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू, थोडासा हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळतोय. पुन्हा शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं चेंडूला. 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत षटकारानंतर. लास्ट बॉल टू गो. पुन्हा विजय पाटील. विजय पाटील टू हनुमान पाटील. थांबून एक्झिक्यूट करायचं होतं. पंच होते. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहेत. धावची जी संधी, पण फेक चुकीची, कव्हर होत नाही तिथे चेंडू. आणि दुसऱ्या धावसाठी ताबडतोब निघालाय हनुमान पाटील. 2 धावा इथे पूर्ण करतोय.
2 धावेच्या मैदानी चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला मध्ये पाहायला मिळते. 2 धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली. अंकी झाले एकूण 26 धावा धावफलकावर. जास्त वेळ घेऊ नका वाडेकर संघ. वेळ खूप कमी आपल्याकडे. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना सुरू आहे. याच्यानंतर अजूनही 5 सामने बाकी आहेत. याची आपण नोंद घ्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावा आहेत त्या 24 सामने जिंकण्यासाठी त्या देसाई संघाला. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप खास करून दुसऱ्या विकेटसाठी हनुमान आणि त्याचबरोबर जितू पाटीलमध्ये. जितूला अजून खातं त्याचं अजून उघडायचं बाकी आहे. पण एका बाजूने खूप चांगली बॅटिंग केली ती हनुमानने. 3 षटकार ठोकलेत, 2 डबल, 1 सिंगल. चांगली बॅटिंग. सुधीर व्यापारी येतो गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल अँड 24 टू विन. स्ट्राईक एंडला जितू पाटील. गुडलेनचा चेंडू होता. ऑन साईडला पुल केलं. क्षेत्राच्या काय डीप मध्ये वाईडिश लॉंगला थोडं चेंडू कव्हर करतायत. खराब क्षेत्ररक्षण. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. चौकार. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 20 धाव्यांची. सुधीर व्यापारी गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवर चौकार, थोडीशी मिसफिल्ड. चेंडूवर व्यवस्थित येत नाहीये तिथे क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी आणि चौकार पाहायला मिळाला या चेंडूवर. सुधीर थांबून खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. सुधीर व्यापारी चेंडूच्या खाली अँड ड्रॉप. जेल सुटलाय. बॅकअप तिथे येत नाहीये. तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न होईल तो जितूकडून आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. 2 धावाच्या मैदानी धावसंख्या सुद्धा पुन्हा एकदा पुढे सरकली. धावफलकावर अंकित झाले एकूण 32. 32 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर डबल. एकूण 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये. चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे या स्पोर्टी+ क्रिकेट संघटनेचा. फुल टॉस. प्लेसमेंट चांगलं आहे क्षेत्राच्या काय डीप मध्ये आणि जोपर्यंत जिथे चेंडू कव्हर करते तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. स्ट्राईक रोटेट झाले ते फलंदाज हनुमानकडे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची अजूनही गरज. नेक्स्ट मॅचमध्ये गारुली संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय संदप संघाच्या विरुद्ध. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आउट. बिग विकेट. बिग ब्लो. फलंदाज बाद होतोय हनुमान पाटील.
अंकी अंकित झाले ते एकूण 33 धावा धावफलकावर. 33 धावा अंकित झाले. त्याच्या ऑलरेडी आपण 3 धावा ऑलरेडी ॲड केल्या होत्या स्टार्टिंगलाच आणि त्यानंतर धावफलक सुरू झाला होता. त्यामध्ये आपण 2 षटकार बघितले. पहिल्या षटकामध्ये एक वाईट सुद्धा बघितला, एक सिंगल बघितली. शरदने झेल टिपलाय मैदानावर, तो म्हणजेच फलंदाज हनुमान पाटीलचा. 2 गडी बाद होते, धावसंख्या 33 धावा आणि यश मिळते ते सुनील व्यापारीला. कमबॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, अप्रतिम स्लॉक स्वीप आणि बरोबर खेळाडू कक्षाच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर. 6 धावा. जितूच्या बॅटमन अप्रतिम षटकार. 7 चेंडू आणि गरज आहे ती 11 धाव्यांची. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज दिलीप. वेगवान चेंडू, वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही तोपर्यंत एकदा फलंदाजाने कंप्लीट केली आहे आणि फलंदाज मात्र तुम्ही आता फटका जरूर एक्झिक्यूट केला पण फलंदाज स्वतः तिथे हिट विकेट होत आहेत, सेल्फ आउट होत आहेत आणि अजूनही धक्का लागतोय यश मिळते गोलंदाज सुधीर व्यापारीला. वेळ घेऊ नका, संघ ऑलरेडी दोषीने दाखल झाला, त्यात आमचा बराच वेळ वाया गेला. त्यामुळे आता आयोजकांकडून सक्त सूचना येते की जास्त वेळ तुम्ही विकेटच्या मध्ये टीम मीटिंग मध्ये घेऊ नका. चला सामना लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका. सहा चेंडूने आता मात्र 11 धावांची गरज. अप्रतिम षटक पाहायला मिळालं तर गोलंदाज सुधीर व्यापारीचं चांगली गोलंदाजी केली. एक षटकार आला, एक चौकार आला, पण विकेट सुद्धा आपल्या संघाने त्याने मिळवून दिली आहे. गुड बॉलिंग. स्ट्राईक केला फलंदाज दिलीप, नॉन स्ट्राईकिंग केला फलंदाज तुम्ही आता त्याच्या हातमध्ये आलाय तो बळीराम. कमलाकर निर्णायक षटकामध्ये. 6 चेंडूने 11 धावांची गरज. कमलाकर एक वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्न करतात, ते करतायत. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हो, पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. दिलीपच्या बॅटमधून हा फटका, तोपर्यंत एकच धाव तिथे कंप्लीट होते. चांगला कॉन्टेस्ट, चांगला सामना रंगलाय. 5 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. 10 to win from the 5 delivery for team देसाई. पाच चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक येतो बळीराम. चला वाडेकर संघ भरपूर वेळ घेत आहे, सामना लगेच सुरू करा प्लीज. मी मगाशी सूचना दिली, ऑलरेडी तुम्ही संघ इथे लेट आला आहात तरी सुद्धा मी मॅनेज करून घेतले, पण तरी सुद्धा तुमच्याकडनं वेळ भरपूरच घेतला जातोय. फास्ट खेळा थोडं. लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये फ्लाय होते, गुड फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते सर्कलच्या आतमध्ये गली रिजन मध्ये.
व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त मी तिथे या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अंकित होते एकूण धावफलकावर एकूण 41 धावा. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. जबरदस्त लढत या षटकामध्ये निश्चितच म्हणणे की इम्प्रेस केलंय. मागच्या 2 चेंडूत कमलाकरने फक्त 2च धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गुडलेनचा चेंडू होता. भरपूर स्विंग होतोय. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त धावेतने निश्चितच भर होणार. धावफलकावर अंकित होता एकूण 42 धावा. 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 4. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहू शकता. थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जात आहे. लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. कमलाकर राऊंड विकेट. पुन्हा एकदा दिलीप साठी. शॉर्ट ऑफ गुडलेन वरना चेंडू भरपूर बाहेर वळतोय आणि बाहेर वळल्यानंतर धावसंख्या तुम्ही पाहता अजून एक अतिरिक्त धावेने धावफलकावर भर होते. धावसंख्या 43 धावा. धावफलकावर 2 वाईट सलग फेकलेत ते कमलाकरने. त्यामुळे चिंतेचं सावट इथे पाहायला मिळते ते वाडेकर संघावर. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला प्लेसमेंट चांगलं आहे. गॅप एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त हिट. षटकार. करायचा आहे जुना बॉल जो आहे तो, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला आतापर्यंत म्हणजे इक्वल झालाय. स्कोर इक्वल झाली आहे. चेसिंग कंपल्सरी त्यामुळे 1 धाव इथे बनवावीच लागेल. संदप वर्सेस घारवली नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कमलाकर राऊंड विकेट. स्टीअर केल्या चेंडूला गलीमध्ये आणि विजयी चौकार. वाडेकरच्या अगेन्स्ट सामने ते जिंकलाय तो देसाई संघाने.